नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर तायवान पिंक पेरूज का लावावा याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर मार्केटमध्ये भरपूर व्हरायटी आहेत. व्हीएनआर असेल, रेड डायमंड असेल, आता भरपूर गुजरात वगैरे भरपूर व्हरायटी आलेल्या आहेत. तर सगळ्या व्हरायटीमध्ये तायवान पिंक पेरूजच्या रोपांची किंमत ही सगळ्यात कमी आहे. साधारणतः 10-12 रुपयाच्या आसपास, कधी कधी 12-15 रुपयाच्या आसपास किंमत राहते त्याची ट्रेमधल्या तायवान पिंक पेरूज. बाकीचं तुम्ही रेड डायमंड म्हणाल किंवा व्हीएनआर म्हणाल तर त्यांच्या रोपाची किंमत तुम्हाला साधारण माहिती आहे की बाबा रेड डायमंड साधारण 50-60च्या आसपास, व्हीएनआर कुठेतरी 100-120च्या आसपास. तर ते झालं रोपांच्या किमतीविषयी. दुसरी गोष्ट म्हणजे सेटिंगमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, सेटिंगमध्ये थोडासा त्याला प्रॉब्लेम होतोय. सेटिंगमध्ये तायवान पिंकला तर आजपर्यंत कधी काय कुठल्याच तायवान पिंकला काय प्रॉब्लेम आलेला तुम्ही बघितलेला नाही. आणि तसंच तुम्ही जर विचार केला की बाबा साधारणतः उत्पन्नाच्या बाबतीत तर रेट 100% तायवान पिंक पेक्षा व्हीएनआर असो, रेड डायमंड असो किंवा बाकी कुठलीही व्हरायटी असो त्याचा थोडासा जास्तच आहे. 10-15 रुपयाचा जरी फरक राहिला तरी पण मला वाटत नाही असा काही वेगळा फरक पडतो. आपण जर तायवान पिंकचं उत्पन्न जास्त काढलं तर आपण उत्पादनाच्या बेसिसवर आपण त्याचा रेट मॅच करू शकतो. रेट मॅच करू शकतो याचा अर्थ काय की बाबा त्याचे साधारण 10-12 लाख रुपये होत असतील तर ह्याचं पण उत्पन्न जास्त काढून आपण ह्याचे पण 10-12 लाख रुपये आपण करू शकतो. तर ते झालं ह्याच्याविषयी. साधारण लय मोठं 10-12-15 लाखाचं 20 लाखाचं बोलण्यापेक्षा साधारण आपण विचार करू की बाबा ऊसातून आपल्याला किती मिळतात एकरी, साधारण 2.5-3 लाख रुपये. तर त्या हिशोबात जरी काढायचं म्हणलं तर आपल्याला आपलं तायवान पिंकची लागवड केल्यापासून साधारणतः पहिला तोड्याला 11 महिने 12 महिने जातात, ते सोडून द्या. त्याच्यानंतरचा जो दुसरा तोडा आहे त्या दुसऱ्या तोड्याला साधारणतः तुम्ही समजा 10 ते 12 किलो जरी माल काढला, 12 किलो एका झाडाला निघणं शक्य आहे, पॉसिबल आहे. आणि 30 रुपये रेट 100% मिळतोच. 30 रुपयाच्या रेट खाली पण येतो, खाली येत नाही असं नाही, पण 30 रुपये रेट मिळायला काय प्रॉब्लेम नाही. कारण वरती पण रेट साधारण 50, 60, 80, 90 पर्यंत जातो. त्याच्यामुळे 30 रुपये रेट धरायला काय अडचण नाही. तर एका झाडाला साधारण 12 किलो आणि 30 रुपयांनी धरलं तर 12-36 म्हणजे 360 रुपये एका झाडाचे झाले. आपल्या एका एकरात 6-4 वर साधारणतः कमीत कमी आपण 1400 झाडं तरी लावतो. तर ते 1400 केलं तर 1400 गुणिले 360 साधारणतः 5,04,000च्या आसपास गणित जात असेल. तर साधारण 6 महिन्यात 5,04,000 होत असतील. 2-2.5 लाख रुपये खर्च सोडून दिला तर 2-2.5 लाख रुपये राहतील. ऊसाच्या हिशोबाने काढलं तर ती वर्षाचा आहे, ही 6 महिन्याचा आहे, तरी परवडणारं पीक आहे चालू कंडिशनला. तर ह्या पद्धतीनं थोडासा विचार करून तुम्ही लावू शकता. बाकी जी काय सुरुवातीला रोपं लावल्यापासून रोपं काढणीपर्यंतचा पूर्ण मोफत मार्गदर्शन आपल्याकडून मिळतं. आणि आपल्याकडे तायवान पिंक पेरूची रोपं पण मिळतात. तायवान पिंक पेरूची ओरिजिनल 100% खात्रीशीर आणि निमॅटोड विरहित